नमस्कार. जनता दरबारामध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत. निरनिराळ्या सकारात्मक प्रयत्नांची माहिती आपण आपल्या ह्या जनता दरबारमधून करून घेत आहोत आणि मंडळी त्या बाबतीतले तुमचे अभिप्राय सूचना आमच्यापर्यंत पोहोचत आहेत आणि त्या लक्षात घेऊन आम्हीही आमच्यामध्ये निरनिराळे बदल नक्कीच करत आहोत. त्यासाठी फेसबुकवरती जनता दरबारचं जे स्वतंत्र पेज आहे ना ते तुम्ही लवकरात लवकर लाईक करा, कारण त्याच्यावरती खूप सारी माहिती आम्ही नेहमीच देत असतो. त्याच अनुषंगाने जनता दरबारचा एक स्वतंत्र ग्रुप आपण फेसबुकवरती क्रिएट केलेला आहे, तोही तुम्ही लवकरात लवकर जॉईन करा आणि ही जी माहिती आहे ती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. जास्तीत जास्त संख्येने जनता दरबारमध्ये आपण सामील व्हावं, त्यासाठीच तुमचा आमचा सर्वांचा जनता दरबार. जनता दरबारमधला आपला आजचा विषयही खूप चांगला आहे. मागच्या भागाचंच एक्सटेन्शन आहे, अर्थात बारीपाडा पॅटर्न विषयीचा हा आपला दुसरा भाग आहे. बारीपाडा पॅटर्न विषयी आपण विचार केलेला होता की याचे प्रत्येक पैलू आपण वेगवेगळ्या भागांमधून अनुभवणार आहोत. त्याच अनुषंगाने आजच्या या भागामध्ये बारीपाडा पॅटर्नचा एक वेगळा दृष्टिकोन आपण बघणार आहोत. त्याच अनुषंगाने पूर्णपणे हरवलेल्या गावाचा जागतिक पातळीपर्यंतचा जो प्रवास होता तो आपण मागच्या भागामध्ये अनुभवला आणि अक्षरशः आपण विस्मित झालो. तिथल्या आदिवासी बांधवांची जी झेप आहे ती बघून आश्चर्यचकितही झालो. संपूर्ण गावानं संघटित होऊन आपला विकास साध्य केला आणि त्यासाठी त्यांना जागतिक पातळीवरती दुसरा क्रमांक IFAD या संस्थेतर्फे बहाल करण्यात आला. जागतिक पातळीवर जे आदर्श गाव आहेत अशी स्पर्धा एक होती. 78 देशांनी भाग घेतला होता. 18 देशामध्ये पहिला नंबर चीनचा लागला आणि दुसरा नंबर भारताचा लागला आणि भारताचा नंबर लागला तो बारीपाड्याचा. आणि म्हणून एवढं सुंदर त्यानं गाव केलं. परदेशी पर्यटक हे गाव पाहायला येतात. कॅनडाच्या 2 मुलांनी याच्यावर PhD करण्यासाठी कार्यक्रम सुरू केलेला आहे. त्याच्यानंतर अजूनही 2-4 देशातली मुलं येऊन हा कसे या माणसानं केलं याच्यावर संशोधन करतात. आणि आदिवासी गावाच्या आम्ही हजारो कोटी रुपये खर्च करतो, वेगवेगळ्या विकासाच्या योजना होतो, पण जर गाव बांधायचा एखाद्या माणसानं एखाद्या कार्यक्रम ठरवलं तर कसा सर्वांगीण विकास होऊ शकतो हे बारीपाडा हे महाराष्ट्राला आदिवासी भागाला मॉडेल आहे. या बारीपाड्याला परिसस्पर्श लाभला सुशिक्षित आदिवासी तरुणाचा चैत्राम पवार यांचा. आपण सुरुवातीपासून हे जे काम केलं हे सांघिकच आहे, कुणा वैयक्तिक काम बिलकुल नाही तिथं. म्हणजे मी जरी पुढे होऊन काम करत असेल तरी मी 4 लोकांना विचारूनच ते करतो. म्हणजे सगळे प्रश्न सोडवायचे असतील तर लोकांसमोर तो प्रश्न मांडायचा, तिथनं जोपर्यंत उत्तर येत नाही तोपर्यंत स्वीकारायचं नाही. नाही तर आपण बाहेरून एखादा विषय केला की तो लादल्यासारखा होतो, लोक स्वीकारत नाही किंवा एखादी योजना आपण दिली तर ते भरकन बाहेर पडते, लोक त्याचा उपयोग नीट करत नाही. MCOM झाल्यानंतर एअरफोर्समध्ये नोकरीची संधी आली होती, ती नाकारून चैत्राम पवार यांनी बारीपाड्याच्या विकासासाठी कंबर कसली. चैत्र पवार नावाचा एक तरुण MCOM झाल्यानंतर गेली 21 वर्ष या वाडीमध्ये आदिवासी विकासाचं काम करतो आणि कुठेही जाहिरात नाही, सरकारची मदत नाही, परंतु गाव स्वयंपूर्ण करायचे आणि मग ते स्वयंपूर्ण करण्याच्या भावनेतनं त्यानं तिथे गावात सुरुवात केली. कसं आहे की आदिवासी समाज हा आपण म्हणूया की देशातला शेवटचा घटक आणि विकासाच्या एकूण चक्रामध्ये याला सहभागी करणं पण तेवढंच गरजेचं आहे. तोपर्यंत राष्ट्राचा विकास नाही परिपूर्ण. तर हे सगळं चाललं आहे जे शिक्षणातनं कदाचित ते समोर येत होतं की हे नुकसान होतं, हे कसं चालणार, हे सांभाळलं पाहिजे असं ते चक्र सुरू होतं. तसं 93ला माझं एअरफोर्समध्ये सिलेक्शन झालं होतं. मी नोकरीकडे थोडी पाठ फिरवली डॉक्टर फाटकच्या संपर्कात येऊन आणि गावासाठीच आपण काहीतरी करूया असं म्हणून आम्ही ह्या कामाला सुरुवात केलेली. मग त्यात हे सगळे चक्र जोडायला सुरुवात केली. महाराष्ट्र गुजरात राज्यांच्या सीमेवरच्या धुळे जिल्ह्यातल्या साक्री तालुक्यातलं हे छोटंसं आदिवासी गाव बारीपाडा. इथे सह्याद्री पर्वत सुळक्यांच्या स्वरूपामध्ये आपल्याला दिसून येतो. शेंद्रा, बारीपाडा, सुरजामाळला असे सुळके इथे आहेत. इथे पाऊसही खूप पडतो. बारीपाडा हे गाव बघितलं तर इथे मुळात 3 आदिवासी जमाती आहेत.
कोकणी, मावची आणि भिल्ल आज ह्या गावामध्ये सुबत्ता आहे. शेती हा मुख्य व्यवसाय आहे. शेतीपूरक उद्योगही इथे मोठ्या प्रमाणात आहेत. वर्षभर इथले शेतकरी शेतीच्या चक्रात अडकलेले असतात. पिकांमध्येही वैविध्य आहे. कृषी विद्यापीठात संशोधन केलेल्या जाती प्रजातींची इथे लागवड करण्यात येते. त्याबरोबरच आरोग्य, शिक्षण, ऊर्जा, समाज कल्याणमध्येही बारीपाड्यानं आगेकूच केलेली आहे. जागतिक पातळीवर चमकूनही त्यांनी प्रसिद्धीची हाव धरली नाही. गावच्या यशाचे टप्पे ते साध्य करत गेले. त्या बाबतीत शेतीच्या प्रगतीविषयी आपण मागच्या भागामध्ये बघितलं. मंडळी, ह्या भागामध्ये बारीपाड्यानं जंगल संवर्धन कसं केलं ते आपण बघणार आहोत. पण मुळात 91-92च्या पूर्वी इथे परिस्थिती नेमकी कशी होती तेही आपण जाणून घेऊया. तसं बारीपाडा आपण मागे गेलो 91-92मध्ये तर सगळ्या झोपड्याच होत्या. विस्कळीत होतं, दारूचं प्रमाण, शेती विकसित नाही, दारिद्र्यता, गावाजवळचं जंगल तुटत चाललेलं. ज्यावेळेस शाळेतनं गावाकडे आम्ही जायचो तर लक्षात यायचं की हे असंच चाललं तर हे सगळं नष्ट होईल. वनसंपदा संपली तर बाकी सगळं संपेल. ते आपण काहीतरी केलं पाहिजे, पण काय करावं हे दिशाहीन होतं, त्याला दिशा निश्चित नव्हती. या साऱ्या भकास परिस्थितीचा विचार करून इथल्या मंडळींनी वन वाढवायची हा संकल्प केला आणि त्यासाठी 11,000 निलगिरीची झाडं आणून त्यांनी इथे लावली. तरी आम्ही गावकऱ्यांनी एकत्र येऊन 11,000 निलगिरीची रोपं विकत आणलेली आणि गावाच्या आजूबाजूला ती लावलेली. तेवढं मग वृक्ष लागवड करून काम थांबलं, कारण त्याला दिसत नव्हते. मग अशा ह्याच्यात आमची वारसा जे गाव आहे तिथं डॉक्टर आनंद फाटक होते, MD आहेत ते. वनवासी कल्याण आश्रम नावाची संस्था काम करते, पूर्ण देशभरात काम करते ते. आणि त्यांचं ते केंद्र होतं. त्या केंद्रावर मी पेशंट म्हणून गेलो. म्हणजे मला थोडं आठवतं की 24 एप्रिल 92ला आमची पहिली भेट झाली आणि ह्या कामाचा एक टर्निंग पॉईंट जो मिळाला तो तिथनं मिळाला. आणि मग वनसंवर्धनासाठी पहिला नियम करण्यात आला. मग बघता बघता असं लक्षात आलं की वन तुटतंय ना, मग आपण हे सांभाळलं पाहिजे. वनसंपत्ती राष्ट्रीय संपत्ती, ते आपण सांभाळणं तर मग त्याचं ऱ्हास होईल असं डॉक्टर फाटकांनी थोडं लक्षात आणून दिलं. आणि आम्ही गावातल्या 4-5 लोकांनी येऊन प्रयत्न केला. पण हळूहळू टप्प्याटप्प्याने पुढं सरकत गेलो आपण की नुसतं वन सांभाळून चालणार नाही, किंवा वन सांभाळायचं हे तर शासनाचं काम आहे, आपण काय याच्यात अडकावं. पण तरी थोडा जोर लावला आणि एक पहिला नियम केला की वृक्ष कोणी तोडायचं नाही आणि चराईबंदी, कुऱ्हाडबंदी आणि चराईबंदी 2 विषय पुढे आले. जसं गाव संघटित होत गेलं तसं एक आयाम त्याला जोडत गेलो आपण. या वनसंवर्धनाला श्रमदानाची जोड देण्यात आली, कारण ह्या जंगलातल्या मातीची धूप मोठ्या प्रमाणावरती होत होती आणि त्यासाठी ही जमीन अडवणं आवश्यक होतं. नुसतं वन सांभाळून आपल्या गरजा भागणार नाही. मग वन सांभाळता सांभाळता काय केलं पाहिजे, तर सुरुवातीपासून आपण श्रमदान हा एक प्रमुख विषय त्याला जोडलेला. की जे बांध आत्ता खूप मोठे बांध आहेत, ते 1-1.5-2 मीटर लांबीचे आहेत, 1-1.5 मीटर उंचीचे आहेत. त्यासाठी श्रमदानातून छोटे छोटे मातीचे बंधारे घालण्यात आले. त्यातून ही माती आणली आणि जंगल ही फोफावलं. श्रमदानला काही जण येत नव्हते, त्यांना 50 रुपये दंड होता. हळूहळू तो कंपल्सरी झाला. त्यातनं ते 471 बांध बांधलेत. छोटे आहेत पण ते महत्त्वाचे वाटतात. मातीचे छोटे छोटे बांध ते 70 बांधलेले आहेत. आणि CCT जे डीप CCT ती जवळपास 4 ते 5 किलोमीटर भरेल एवढं ते काम झालेलं. आणि याला सातत्य ठेवलं आपण, दरवर्षी थोडं थोडं करत जाणं. आज बारीपाड्यामध्ये 445 हेक्टरवरती जंगल उभं आहे. पूर्णपणे म्हणजे 70% झाडं इथे सागाची आहेत. आणि जर का आपण ही झाडं बघितली, या झाडाचे बुंधे बघितले, तर पूर्वीचे तुटलेले बुंधे आणि त्यातून फोफावलेले धुमारे आज आपण बघू शकतो. आणि हे सारं साध्य करण्यासाठी यांनी खूप कडक नियम केले आणि ते संपूर्ण गावांनी पाळले सुद्धा. या जंगलामध्ये बैलगाडी किंवा कुठलीही गाडी न्यायला बंदी आहे. जंगलात खाली पडलेल्या फांद्या आपण उचलू शकतो, झाडाच्या फांदीला हात लावायचा नाही. आणि हे जे सरपण आहे हे डोक्यावरून जंगलाबाहेर न्यायचं. ही जंगलं राखण्यासाठी गावानं वनसमितीची स्थापना केलेली आहे. हे सर्व नियम काटेकोरपणे पाळले जातात की नाही ह्याचं निरीक्षण ही समिती करते. या जंगलाच्या रक्षणासाठी गावकऱ्यांनी स्वतःचे वॉचमन ठेवलेले आहेत. मग वनामध्ये तर आता नियमच केलेत गावाने सगळे की मुख्य झाड तोडताना सापडला तर 1051 रुपये दंड. राखीव जंगलात कोणी बैलगाडी नेले की 751 रुपये दंड. जो पकडून देईल त्याला बक्षीस. ही नियमावली केली. वॉचमॅन गावाचा आहे, शासनाचा वॉचमॅन येऊ वगैरे नाही येऊ, त्या वॉचमॅनला मानधन आम्ही गावकरी देतो. दरवर्षाला एक वॉचमॅन असतो. मग पुढे जाऊन एकाने सुचवलं की अरे वॉचमॅन तोच असतो आपला नेहमी,
आणि त्याने जर दांड्या कापून विकल्या तर मग त्याची दरवर्षी बदली करणं असे नियम केलेत आणि ते नियम सगळेजण पाळतात. गावाने आमचे खाजगी गावातले गावात 2 वॉचमन ठेवलेले आहेत. त्यांना मानधन म्हणून आम्ही प्रत्येक चुलीचे घरोघर धान्य रुपी किंवा पैसे रूपाने प्रत्येक चुलीला आम्ही वर्गणी करतो आणि ते आम्ही खाजगी शासनाकडून घेत नाही. गावातल्या गावात आम्ही रक्कम जमा करून त्यांना मानधन म्हणून दरवर्षी देतो. पहिला आम्ही 6 पोते धान्य द्यायचो. आता 100 रुपये एका मेंबरला ठेवून 10,000 रुपये दोघांना वर्षाचे मानधन म्हणून आम्ही त्यांना जाहीर केलेलं आहे. जंगलामध्ये चोऱ्या होऊ नयेत म्हणून गावातले तरुण जंगलामध्ये पहारा देत असतात. चोरी होऊ नये त्याच्याकरता मॅडम आमचे 108 कुटुंब आहे. त्याच्यात 10 लोक मिळून रात्रीचे पहारे करतात. हो पारे रात्री येतात. ते 12 वाजेपर्यंत जर थांबले तरी पहाटेला, आता उन्हाळ्यात काय होतं मॅडम, मोहाचे फुल पडायला चालू होऊन जाते मेमध्ये. मग ते सर्व लोकच जंगलात असतात, घरी काय जास्त त्याच्यामुळे चोरी काय होत नाही. जंगलामध्ये गुरांना चराई बंदी आहे, म्हणजेच या जंगलामध्ये गुरं कोणीही नेऊ शकत नाहीत. आणि अशी कोणी गुरं नेली तर असं कोणी पकडून देणाऱ्याला इथे बक्षीस दिलं जातं. म्हणजेच ज्याची गुरं असतील त्याला दंड करण्यात येतो आणि त्या दंडाच्या रकमेमधून हे इनाम किंवा पुरस्कार देण्यात येतात. यांचं जर कोणी प्राणी असेल, यांचे गाई म्हशी जर असतील, जनावर असतील, यांचे जर तिकडे गेले असेल, आता मी जर बघितलं तर मी बघितल्यानंतर सांगितल्यानंतर माझा काही फायदा होणार नाही असातला काही प्रकार नाही. मला एक बक्षीस भेटेल, मला 151 रुपये भेटेल. त्या हेतूने मी त्यांचे जनावर आलेले हे गावकऱ्यांना ते सांगतो आणि त्यांना सर्व गाव गोळा होऊन त्यांना बोलवलं जातं आणि त्यांच्याकडनं 551 रुपये हा दंड म्हणून त्यांना वसूल केला जातो आणि त्या दंडातूनच ती बक्षिसाची रक्कम जो सांगणारा असतो त्याला दिली जाते. इथे जंगलामध्ये हे जे छोटे छोटे बंधारे बांधण्यात आलेले आहेत ना, ते सगळे श्रमदानातून बांधण्यात आलेले आहेत आणि त्यासाठी एक आगळी वेगळी शक्कल इथे लढवण्यात आलेली आहे. म्हणजेच गावची मुलं जी गावाबाहेर शिकत असतात ती दिवाळीच्या सुट्टीमध्ये गावामध्ये येतात आणि मग दिवाळीनंतर वनभोजनाचा कार्यक्रम एखाद दिवशी होतो आणि मग ह्या वनभोजनामध्ये चुलीवरती खिचडी पकत असते आणि खिचडी पकेस्तवर ही जी सगळी मुलं आहेत ना, ती श्रमदानातून जंगलामध्ये छोटे छोटे बंधारे बांधतात. आपण दरवर्षी दिवाळीच्या सुट्टीत सहल काढतो मुलांची, की पर्यावरण पुस्तकात तर शिकवलं जातं पण विद्यार्थ्यांना किती त्या झाडांची ओळख आहे. त्यामुळे बारीपाड्यातले प्रत्येक शिक्षण 132 पोरं आता बाहेरगावी शिकायला आहेत, वेगवेगळ्या क्लासचे, त्याची यादी आपल्याकडे. हे सगळे सुट्ट्यांमध्ये ज्यावेळेस येतात ना त्यावेळेस घराघरातनं तांदूळ जमा करायचा आणि वनभोजन, खिचडी तयार होईपर्यंत प्रत्येकाने श्रमदान करायचं, प्रत्येकाने झाडाची ओळख करून घ्यायची, पक्ष्यांची नावं शोधायची आणि त्या स्पर्धेत ते सांगायचं. जे ह्या पिढीला ते कळलं पाहिजे की हे जंगल आपले, आपण यात सहभागी झालं पाहिजे, असं म्हणतो विषय त्याला जोडलेला आहे. आज ह्या जंगलामध्ये वनस्पतींच्या खूप दुर्मिळ जाती प्रजाती आहेत आणि त्याबरोबरच वन्य पशु पक्षी किंवा जंगली श्वापदांनी हे जंगल बहरलेलं आहे. आत्ता आपण बारीपाड्याकडे बघताना आपल्याला सुद्धा जाणवतं की 5-6 परिवर्तन झाले प्रमुख. त्यात आपण असं म्हणू नये की शासनाचं योगदान नाही असं, पण तरी शासन करोडो रुपये खर्च करून ह्याच गोष्टी साध्य करण्यासाठी बहुधा सगळं नियोजन करतं. त्यात 1100 एकरवरचं जंगल उभं आहे की जे कुठेही तोडलेलं दिसत नाही. त्याच्यात 340 प्रजातीत आपण बॉटनीच्या प्राध्यापकांच्या माध्यमातून सर्वे केला आहे. त्याचं रजिस्टर आपल्याकडे आहेत. दर 3 वर्षांतर सर्वे करतो आपलं, ते त्याचं व्हॅल्युएशन वाढतं आहे की कमी होतं म्हणून. तर ते प्रत्यक्ष कोणी केव्हा यायला तरी आपण दाखवू शकतो. मंडळी, ह्या जंगलामध्ये औषधी वनस्पती खूप मोठ्या प्रमाणात आहे आणि ह्या औषधी वनस्पतींचे गुणधर्म या सगळ्या गावकऱ्यांना माहितीही आहेत. आणि तसं पाहिलं ना तर बारीपाडा हे अतिशय दुर्गम भागामध्ये गाव आहे आणि त्यामुळे ह्या सगळ्या गावकऱ्यांना ह्या औषधी वनस्पतीवरतीच अवलंबून राहायला लागतं. आणि तसं पाहिलं तर ह्या गावामध्ये पूर्णपणे निरोगी असंच हे गाव आहे. अगदी 100 वर्षांच्या पेक्षाही जास्त वय असलेली अनेक लोक ह्या गावामध्ये आपण बघू शकतो किंवा पूर्णपणे कुपोषण मुक्त असंच हे गाव आहे. त्याच अनुषंगाने ह्या औषधी वनस्पतींची माहिती त्यांनी जी दिलेली आहे ती आम्ही तुमच्यापर्यंत पोचवत आहोत. आणि हे जे औषधी वनस्पती आहेत त्याचं पूर्णपणे रजिस्टर मेंटेन करण्यात आलेलं आहे आणि तज्ज्ञांना ते दाखवण्यातही आलेलं आहे. अर्थात आपण ह्या वनस्पतींचं सेवन करण्यापूर्वी तज्ज्ञ वैज्ञानिक दाखवणं हे अतिशय आवश्यक आहे. त्याच अनुषंगाने आपण आता या जंगलाची सफर करूया. हे जे आपण झाड बघतोय ना, ह्या झाडाला अळू असं म्हणतात.
आणि ह्याला जी फळं येतात ना ती चिक्कूसारखी असतात आणि उन्हाळ्यामध्ये ह्या झाडाला फळं येतात आणि ती अतिशय गोड असतात. ही कुरटा नावाची वनस्पती आहे. ही हातावर चुरडून नाकानी हुंगायची. त्यामुळे मद्यपानामुळे जी नशा चढलेली असते ती उतरायला मदत होते. ही वनस्पती आहे काळा कुडा. कुत्रं चावलं तर ह्याची साल कुटून पाण्यामध्ये मिसळून 7 दिवस सकाळ संध्याकाळ घ्यायची. अतिशय उपयोगी असते. हे झाड आहे याला अर्जुन सादडा म्हणतात. याची साल जी असते ती जाळून त्याची पूड करून ते जर का आपल्याला भाजलं असेल किंवा भाजल्यामुळे जी जखम झालेली असेल त्यावर ही पूड लावायची. अतिशय उपयोगी असते. भाजल्याचे जे डाग किंवा व्रण असतात ना ते अजिबात राहत नाही. हा आहे कोमाळूचा वेल. याचा कंद औषधी असतो. तो किसून जर का गुरांच्या तोंडामध्ये किंवा घशामध्ये घातला तर गुरांच्या कधी कधी चारा खाल्ल्यामुळे जो उसाचा चारा असतो तो खाल्ल्यामुळे गुरांच्या घशामध्ये खवखव होते ती पूर्णपणे थांबते असं म्हणतात. किंवा गुरांच्या घटसर्पावरती हा कोमाळूचा वेल अतिशय उपयोगी आहे असं म्हणतात. साधा साधडा. याची पानं तोंडात चावून त्याचा लगदा रक्तस्राव होत असलेल्या जखमेवर लावायचा. जखम बरी झाल्याशिवाय तो लगदा निघत नाही. एकदम पॅक बसतो. काळा कुडा. पोटामध्ये जंत झाले असतील तर ह्या काळा कुडाचे जे सालीचं चूर्ण असतं ते घ्यायचं. त्यांनी फायदा होतो. कडकांगण असं या वनस्पतीचं नाव आहे. याची ही जी छोटी फळं आहेत याचं तेल काढून ते सांधेदुखी किंवा हातपाय दुखणे किंवा श्वास लागला असेल तर त्यावर उपयोगी आहे. नेत्रविकारांसाठी किंवा मोतीबिंदूसाठीही झाडावरून गळून पडलेलं हे जे पान आहे ना ह्या पानाचं चूर्ण पाण्यात मिसळून मग ते वस्त्रगाळ करून डोळ्यामध्ये थेंब टाकायचे. खरूज किंवा त्वचा रोगांवरती ही वनस्पती उपयोगी आहे. हे आहे रानउडी. याच्या शेंगा अतिशय उपयोगाच्या असतात. लहान बाळाचं पोट फुगलं तर त्यावरती ह्याचा उपयोग होतो. आता आपण ह्या ज्या काही औषधी वनस्पती बघितल्या ना त्यांचे गुणधर्म किंवा औषधी सत्व जी आहे त्याची पूर्णपणे शहानिशा करून तज्ज्ञ वैद्यांच्या मार्गदर्शनाखाली याचं एक रजिस्टर ही करण्यात आलेलं आहे आणि याचं व्हॅल्युएशन दर 3 वर्षांनी करण्यात येतं. आणि त्याच अनुषंगाने ह्या जंगलामध्ये हे सगळे जे गावकरी आहेत ना ते पान वाचवण्याचा प्रयत्न करतात. किंवा जंगल वाटांवरती कुठे बी दिसलं मग ते कुठल्याही झाडाचं असेल तर तेही ते रुजवण्याचा प्रयत्न करतात. सुरुवातीला आपण वन संरक्षण एवढाच विषय डोळ्यासमोर ठेवला, पण हळूहळू एक विषय गावकऱ्यांच्या लक्षात आलेत आणि ते नियम म्हणून आपण पुढे आणत गेलो. वॉचमॅन गावाचा असावा. वॉचमॅनला मानधन गावकऱ्याने द्यायचं, शासनाकडे मागायचं नाही. शासनाचं वॉचमॅन असणारच आहे. वर्षातनं फक्त 1 महिना परवानगी असते मुळ्या आणायला आणि त्या मुळ्या पण कोरड्या फांद्या आणायच्या किंवा ओल्या तोडायच्या असेल तर ते मुख्य झाडाला स्पर्श न करता त्याच्या ज्या फांद्या असतात त्या कटकून त्या आणायच्या. तो नियम केलेला आहे. त्या जंगलाचा पूर्ण सर्वे केला आहे. 340 प्रजाती मिळतात. 70 वन औषधी मिळतात. त्यातूनच आज हे जंगल फोफावलेलं आहे. या जंगलामध्ये किंवा बारीपाड्यामध्ये मोहाची सुद्धा खूप झाडे आहेत. म्हणजे 3000च्या वर मोहाची झाडं आहेत आणि या मोहाच्या झाडाचे सुद्धा खूप उपयोग आहेत. आपल्याला माहिती असलेल्या उपयोगा व्यतिरिक्त सुद्धा मोहाच्या झाडाचे खूप उपयोग आहे. म्हणजे मोहाची फुलं वेचली जातात त्याचा उपयोग करण्यात येतोच आणि मोहाच्या झाडाचं जे बी आहे त्याला टोळंबी म्हणतात. त्या टोळंबीपासून खायचं तेल तयार करण्यात येतं. ते स्वयंपाकामध्ये वापरण्यात येतं आणि त्याची जी पेंड उरते ना त्याच्यापासून बायोगॅस निर्मिती करण्यात येत आहे. 22 वर्षापासून आम्ही जंगल सांभाळतो. तर आमच्या गावातले लोक कधीमध्ये 8 दिवसाने वनभाजी खातच असतात. त्याला कारण हे जे वनभाजी मध्ये खात असतात त्याच्यामुळे आतापर्यंत आमच्या गावात एकही बालक कुपोषित नाही. या जंगलातलं वन्य प्राणी वैभव ही अतिशय बघण्यासारखं आहे. बिबटे तर इथे दिसतातच, त्याबरोबर साळींदर किंवा साळू आहे, हरण आहे, मोर आहेत, रानमांजरं आहेत, अगदी अस्वल सुद्धा इथे दिसतं असं म्हणतात. अशी करत आणि मग त्यानंतर ती संपी जास जंगली माजोर तो हम हम करता येत. तो बी काय करतो बी निघी जास ना जंगली बिलाडी. नंतर त्यानंतर मग काय आपला समजा ससी, ती ससीत काय आवाज देत नाही. ती फक्त चरता फिरते टच 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 त्यानं त्यांना पोटसाठी कुठे हां. बस नंतर मग आपला काय जी का तो तोरस रास तरस
त्याला तरच सांगतं. ते हसतं ना? हां ते असतं दात निचकी असते कसं हसतं ते? ते काय हां नाही काय करत नाही. जंगलातले हे सारे प्राणी इथे सुखानी नांदतायत. बिबट्या आम्हाला काही करत नाही असं गावकऱ्यांचं म्हणणं आहे. कारण तुझंही जंगल आहे, माझंही जंगल आहे, तुलाही पोट आहे, मलाही पोट आहे असं म्हणे त्या बिबट्याला सांगायचं असतं. मग बघितलंय तो धरणाचा हे पाझल तळाव आहे. तो तळावाचं पाणी पितच पचे या 5 वाजण्यात काही येवाना तो अशा दिवसनी नाही. 5 वाजण्यात येवाना तो पाणी पी घेवाना आपी जे खिलेवाना तो आपल्याला देखत आपी त्याला देखाना त्याला सुमरण करायला जाय रे भाऊ तुला जंगल शे माना जंगल त्यांना तो निघी जात. तुला पोट होय माना पोट सगळ्याला पोट दिलं तो निघी जात. मात्र त्याला दगड मारला तर मात्र तो अंगावर येतो. नाही अजून दगड फेक करी का तरास देते पण त्यानं उलट आपी सुमरण कराना तुला बी जंगल माना बी जंगल जाऊ. बारीपाड्याचे हिरवगार घनदाट जंगल, प्रचंड वृक्ष, मोठाले बुंधे, वेली, खळणारे ओढे, आरसपानी तलाव, पक्ष्यांचं कूजन, सुंदर जंगल वाटा, दुर्मिळ औषधी वनस्पती आणि बरंच काही. आणि हे सारं जपण्यासाठी बारीपाड्यातल्या प्रत्येक गावकऱ्याचे अफाट परिश्रम. 23 वर्षात बारीपाड्याने काय साध्य केलं किंवा जगाच्या समोर आणायचा प्रयत्न केला तर त्या 5-6 गोष्टी आहेत की वन दिसतं, श्रमदानाने केलं काम आहे, वन श्रमदान आणि शासनाचं काम याच्यामध्ये जलस्तर स्थिरावलं आहे. कारण मार्च एप्रिलमध्ये जरी कोणी व्हिजिट केली तर 20 फुटापेक्षा खाली जात नाही. असे एकूण आत्ता 40 विहिरी आहेत गावात. 250 एकरपेक्षा जास्त क्षेत्र ओलिताखाली म्हणजे दुबार पीक ज्याला म्हणतो ते हे प्रमुख बदल. सरपणाचा प्रश्न कायमचा सुटला. त्याला आपण आर्थिक विषय पण जोडला आहे. आर्थिक आहे, शैक्षणिक आहे, शिक्षणाचं आहे, असे अनेक विषय त्याला आपण जोडलेले आहेत. आणि ते आपण प्रत्यक्ष कोणी केव्हा येऊन परिवर्तनामधला जो टप्पा आहे तो बघू शकतो. मंडळी, हे सारं जसंच्या तसं आपल्यापर्यंत पोहोचवण्यामागचा उद्देश एकच आहे की सध्या आपली वन आच्छादनं प्रचंड प्रमाणामध्ये कमी होत आहे. त्यासाठी वनं जपली पाहिजेत, वाढवली पाहिजे असं आपण हर क्षणी विचार करत असतो. पण त्यासाठी कृती नेमकी काय करायची हा प्रश्न पडू शकतो. आणि त्यासाठी बारीपाड्यानी जंगल संवर्धनासाठी जे उपाय योजलेले आहेत ना ते आपल्याला उत्तर ठरू शकतं. एक माणूस 21 वर्ष कुठलीही सरकारी नोकरी न करता शिक्षणानंतर आपलं गाव पुढे यावं म्हणून धडपडणारा मी माणूस पाहिला. आणि मला वाटतं की हा आदर्श असं अनेक लोकांनी केलं तर एक गाव चांगलं पुढे येऊ शकतं. मंडळी, बारीपाड्याच्या 445 हेक्टरच्या ह्या जंगलामध्ये आपण सफर करू शकतो किंवा त्यांनी जंगल संवर्धन कसं केलं ते प्रयत्न आपण बघू शकतो, अनुभवू शकतो, जेणेकरून आपल्या भागातली जंगलही आपण अशा प्रकारे वाचवू शकतो. त्याच अनुषंगाने जंगल संवर्धनाचा हा बारीपाडा पॅटर्नचा हा भाग आपल्याला कसा वाटला ते तुम्ही लवकरात लवकर आम्हाला कळवा. त्यासाठी आमचा ईमेल ID आहे janatadarbar@yahoo.in. या आमच्या ईमेल ID वरती आपले विचार असतील, सूचना असतील, मनोगत असतील, अभिप्राय असतील ते तुम्ही लवकरात लवकर आमच्यापर्यंत पोहोचवा. किंवा फेसबुकवरती जनता दरबारचं स्वतंत्र पेज आहे ते तुम्ही लाईक करा. त्या पेजवरती जनता दरबारविषयी सर्व माहिती असते. किंवा जनता दरबारचा ग्रुप फेसबुकवरती आपण केलेला आहे तोही तुम्ही जॉईन करा. आणि जास्तीत जास्त संख्येने ही जी माहिती आहे ती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवूया. लक्षात ठेवा, चांगल्यातून नेहमी चांगलंच घडतं ह्या विचारांनी प्रेरित झालेला हा आपला कार्यक्रम आहे. त्यासाठी दर सोमवारी रात्री 10 वाजता सह्याद्री वाहिनीवरून आपण जनता दरबारमध्ये भेटतच असतो. दर शुक्रवारी सकाळी 8 वाजता पुनःप्रक्षेपणामधून सह्याद्री वाहिनीवरून जनता दरबारमध्ये आपण भेटतच असतो. जनता दरबारमधली ही जी सकारात्मक माहिती आहे ना ती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचणं आवश्यक आहे. आणि त्यासाठीच जास्तीत जास्त संख्येने जनता दरबारमध्ये आपण सामील व्हा. त्यासाठीच तुमचा आमचा सर्वांचा जनता दरबार.